दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी आई गावदेवीचा पालखी सोहळा संध्याकाळी 3:30 ते रात्री 10 या वेळात संपन्न झाला। गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर उत्सव सध्या सुरू आहे। यंदा पालखी सोहळ्याचं 19वे वर्ष आहे। आई गावदेवी चिखलादेवी जत्रोत्सवाने महोत्सवी शतक पार केलं आहे। दरवर्षीप्रमाणे आकर्षण म्हणून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपिशी रंगाची साडी नेसून आणि पुरुष मंडळी झब्बा परिधान करून पालखी सोहळा आणि जत्रोत्सवात सहभागी झाले होते। भजन, ब्रास बँड पथक, बेंजो पथक तसंच कोळी नृत्य या पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं। यावर्षी ब्रास बँड पथकातील सदस्य टी-शर्ट आणि पारंपरिक कोळी टोपी आणि वेशभूषेत दिसून आले। कोपरी गावात पालखीच्या वेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने तसंच गुलाल उधळत पालखीचं स्वागत करण्यात आलं। पालखी सोहळ्यात अबालवृद्ध कोपरीकर सहभागी झाले होते। माजी नगरसेविका मालती पाटील, रमाकांत पाटील, शर्मिला गायकवाड, समीक्षा मार्कंडे, रेखा पाटील, ओमकार चव्हाण, विकी टिकमाने, नितीन पाटील आणि गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील, सचिव प्रशांत पाटील, खजिनदार दिनेश पाटील, सदस्य हेमेश्वर भोईर, दीपक म्हात्रे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साह तुम्ही समोर स्वतः बघता किती उत्साह आहे आणि आता सगळे ढोल ताशा सगळे आज गावात लोक संपूर्ण आलेले आहेत आणि आणखी जोरात जशी पालखी पुढे पुढे सरकेल तशी आणखी उत्साह वाढेल आणि सगळ्यांना मी कोपरी गावातल्या सगळ्या समस्त भक्तांना गावदेवी सेवा मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त यात्रेमध्ये सामावं अशी त्यांना विनंती करतो। गावदेवी माते की जय। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।